विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होईल। तर अधिवेशनानंतर विरोधी पक्षासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे। तसंच आजही विरोधक विधिमंडळ परिसराबाहेर विविध प्रश्नांवरून आंदोलन करण्याची शक्यता आहे। तर 16 तारखेला हे अधिवेशन सुरू झालंय आणि आज आहे 21 तारीख, म्हणजेच 5 दिवस हे अधिवेशन चालतंय। तर आज 5वा दिवस आहे आणि शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होईल आणि जे वेगवेगळे मुद्दे होते त्याच्यावरून विरोधक आजही सरकारला घेरण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर आंदोलन सुद्धा आज केलं जाऊ शकतं। एक म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी, आणि दुसरं म्हणजे ज्या वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत राज्यामध्ये, हत्येच्या असेल किंवा तुरुंगामध्ये मृत्यू प्रकरणामध्ये सुद्धा वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे आणि शेतीचाही प्रश्न प्रलंबित असल्याचं पाहायला मिळत आहे। हमी भाव देण्याची मागणी शेतकरी करतायत, त्यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधक आजही आक्रमक होण्याची शक्यता आहे। दरम्यान आज अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज नेमके कोणकोणते विधेयकं मांडली जातात ते बघावं लागेल, कारण 20 विधेयकं मांडणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं सुरुवातीला। त्यामुळे आता ती 20 विधेयकं मांडली जातात का, मांडली गेलेली आहेत का आजपर्यंत, तेही आज स्पष्ट होईल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे थेट नागपूरमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। याच ठिकाणी अधिवेशन सुरू आहे। ज्ञानेश्वर, काय सांगाल, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, आज नेमकं काय काय होऊ शकतं, अधिवेशनामध्ये कामकाज कसं असेल? अगदीच परा, आज अतिशय वादळी असलेले हिवाळी अधिवेशनाचं जे आहे ते आज अखेरचा दिवस आहे। आपण पाहिलं असेल की मागील काही दिवस अधिवेशन कालावधीमध्ये जे आहे ते आपण अनेक मुद्द्यांवरनं जे आहे ते हिवाळी अधिवेशन अतिशय गाजलं, ज्यामध्ये बीडचं प्रकरण असेल, परभणीचं प्रकरण असेल, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमानाचा मुद्दा असेल, यावरनं विरोधकांनी वारंवार जे आहे ते सरकारनं घेरण्याचा जो आहे तो चित्र विधान भवनामध्ये पाहायला मिळाला आणि तो आज देखील कायम राहू शकतो। कालपासून जे आहे ते अंतिम आठवडा प्रस्तावावर जे आहे ते सुरुवात झाली आणि ती आज देखील कायम राहील। आज 9:30 वाजता सभागृहाची विशेष बैठक जी आहे ते अध्यक्षांनी बोलवली आहे। यामध्ये या गुप्त बैठकीमध्ये काही औचित्याचे मुद्दे जे आहेत ते मांडले जातील आणि त्यानंतर 11 वाजता जे आहे ते विधानसभा कामकाजाला सुरुवात होणार आहे। आज देखील विधानसभा सभागृह जे आहे ते उशिरापर्यंत चालू शकतं। रात्री देखील उशिरापर्यंत जे आहे ते वेळ वाढून सभागृहाचं कामकाज सुरू होतं, कारण की अंतिम आठवड्या प्रस्तावाची जी आहे ती चर्चा सुरू असल्याने काल एक विशेष विधेयक जे आहे ते विधानसभा सभागृहात मांडण्यात आलं आणि त्याला मंजुरी देखील मिळेल, ते म्हणजे कारागृह सुधारणा संदर्भातलं विधेयक होता। तर आज देखील काही विधेयक उर्वरित जे आहे ते त्यांना मंजुरी जी आहे ते विधानसभा सभागृहामध्ये दिली जाऊ शकते आणि सोबतच आज अंतिम दिवस असल्यामुळे जे काही उर्वरित विधेयक आहे त्यांना मंजुरी देऊन जे आहे त्या सायंकाळी विरोधी पक्ष नेत्यांची पत्रकार परिषद पार पडेल। त्यानंतर जे आहे ते सत्ताधाऱ्यांकडून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील पत्रकार परिषद घेऊन नेमके या अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे हाताळण्यात आले याची सविस्तर माहिती त्या पत्रकार परिषदेतून आपल्याला मिळणार आहे। मात्र एकूणच एक आठवडा असलेला हा अधिवेशन आज जो आहे तो त्याचा अखेरचा दिवस असून अतिशय मागील 5 दिवस जे आहे ते अतिशय वादळी ठरले आणि विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आणि आज देखील तो सूर विरोधकांचा जो आहे तो कायम विधानसभेमध्ये जे आहे ते पाहायला मिळू शकतं। निश्चितच ज्ञानेश्वर, मात्र एक प्रश्न आहे की ज्या पद्धतीच्या घोषणा सरकारने दिलेल्या होत्या, आश्वासनं दिलेली होती, निवडणुकीच्या आधी असेल किंवा निवडणुकीच्या आधी ज्या योजनाही राबवल्या होत्या, त्याविषयी अपडेटेड काही निर्णय या अधिवेशनामध्ये घेतले जाणार आहेत का, किंबहुना जे 20 विधेयकांविषयी घोषणा करण्यात आली होती ती आतापर्यंत त्यापैकी किती विधेयकं मांडली गेली आहेत, आणि दुसरं म्हणजे विरोधक याच्यावरून काही सवाल विचारतायत का? अगदीच परा, मागील आपण विधानसभा निवडणुकीत पाहायला गेलं तर महत्त्वाची योजना ती म्हणजे लाडकी बहीण योजना। या संदर्भामध्ये जे आहे ते सरकारनं विविध आश्वासने जे आहे ते दिलेली होती आणि त्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की आता लाडकी बहीण योजनेचे जे काही 2100 रुपये वाढ करून जी काही द्यायची आहे ती अधिवेशन संपल्याबरोबर थेट डिसेंबर या महिन्याचे जे पैसे आहेत ते महिलांच्या खात्यांमध्ये पडतील आणि कुठेतरी काही निकष लावले जातील असं सरकारकडून सांगण्यात येत होतं। त्यानंतर जे आहे ते उद्धव ठाकरे असतील आणि एकूणच महाविकास आघाडीचे नेते त्यांनी सरकारला घेरलं होतं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की कोणतेही निकष जे आहेत यामध्ये लावले जाणार नाही, तर थेट 2100 रुपये महिलांच्या खात्यामध्ये आम्ही अधिवेशन संपतात जे आहे ते देणार असं सांगितलेलं आहे। मात्र एकूणच या अधिवेशनात पाहायला जर गेलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार जरी अधिवेशनाच्या सुरुवातीला झाला
झाला असला तरी अधिवेशन संपेपर्यंत अद्यापही खाते वाटपाचा तिढा जो आहे तो सरकारला सोडवता आला नाही। त्यामुळे बिना खात्याच्या मंत्र्यांच्या सहभागातूनच जो आहे तो अधिवेशन एकूणच पार पडले आहे। त्यामुळे कुठेतरी विरोधकांमध्ये एकूणच नाराजीचा सूर या ठिकाणी या सत्रांमध्ये पाहायला मिळाला। कारण की आम्ही विरोधक असताना आम्ही सवाल नेमका कोणत्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांना कसं विचारायचं, त्यामुळे गोंधळात अडकलेला विरोधक जे आहे ते कुठेतरी सरकारवर वारंवार यावरून जे ते टीकास्त्र सोडतोय। कारण की अद्यापही खाते वाटपाचा तिढा महायुती सरकारला एवढा मोठा बहुमत मिळालं असताना देखील अधिवेशन संपेपर्यंत सोडवता आलेलं नाही। त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर जे आहे ते खाते वाटपावरचा तिढा जो आहे तो सोडवला जाऊ शकतो अशी देखील एक चर्चा आहे। निश्चितच त्यामुळे आता आजच्या या दिवसामध्ये नेमकं काय काय होतं, विरोधक काय भूमिका घेतात ते बघावं लागेल आणि ज्या पद्धतीनं आतापर्यंत विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आक्रमक होऊन आंदोलन केलं होतं तसं काहीसं स्वरूप आजही दिसतं का ते बघावं लागेल। त्यामुळे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी आणि या विषयीची अपडेट आपण घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।